नमस्ते, मेमन फास्ट न्यूज में आप सभी का फिर से एक बार स्वागत है। नालासोपारा येथील गुजरात गॅस पंपावर रिक्षा चालकांकडून जादा दराने पैसे उकळले जात असल्याची तक्रार आल्यानंतर तहसील कार्यालयाचे पुरवठा निरीक्षक भागवत सोनार यांनी शुक्रवारी दुपारी तिथे छापा टाकला। या कारवाई दरम्यान पंप मॅनेजर आणि इतर कर्मचाऱ्यांनी सरकारी कामात अडथळा आणत अधिकाऱ्याला धक्काबुक्की केली। त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून 960 रुपयांची बेकायदेशीर रोकड जप्त केली आहे। या प्रकरणी पंप मालक, मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांविरोधात पेल्हार पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता आणि जीवनावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी भागवत सोनार नेमकं काय म्हणाले पाहूया। नालासोपारात घडलेल्या या प्रकाराबद्दल आणि पुरवठा अधिकाऱ्यांनी केलेल्या या कारवाईबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा मेमन फास्ट न्यूज। नेमकी काय कारवाई करण्यात आलेली आहे आणि विषय काय होता? विषय असा होता, गुजरात गॅस आहे धानिव बागला, त्या ठिकाणी एक तक्रार प्राप्त झाली होती की त्या ठिकाणी अवैधरित्या पैसे वसुली करून गॅस भरून देत आहे। तर त्या ठिकाणी प्रथम मी ज्या ठिकाणी गॅस एजन्सी या ठिकाणी गेलो, रिक्षात बसून गेला असताना रिक्षा ड्रायव्हरने माझ्यासमोर तिथल्या असल्या कर्मचाऱ्यांनी त्या रिक्षा ड्रायव्हरकडनं पैसे घेतले आणि त्या ठिकाणी मी स्वतः त्याला पैसे घेताना पकडलं असताना त्याला मॅनेजरकडे घेऊन गेलो। मॅनेजरकडे गेल्याच्या नंतर मॅनेजरने देखील उडवाउडीचे उत्तर दिले आणि कुठले जे पैसे गोळा करतो, कसले पैसे गोळा करतो, कारण की जो शासनाने निर्धारित जी किंमत ठरवली आहे त्याच्यापेक्षा जास्त किमतीने हे गॅस विकत होते। आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस मॅनेजरला विचारलं तर मॅनेजरने माझ्या संग हुज्जतबाजी घेतली, तसेच मला धक्काबुक्की केली आणि तिथे बाकी लोकांनी देखील घेराव घातला। आणि त्यावेळेस तिथला जो कर्मचारी पैसे गोळा करणार होता त्या ठिकाणी मॅनेजरने त्याला पळवून लावले। नंतर मी पोलीस स्टेशनला फोन केला। पोलीस स्टेशन त्यावेळेस कर्मचारी आले आणि त्या कर्मचाऱ्याला तिथे समोर बोलवलं असताना त्याच्या खिशातनं बऱ्याच काही पैसे निघाले त्याच्यामधून आणि बाकीची आता पुढील तपास पोलीस करत आहे। थोडक्यात हे लाईन टाळण्यासाठी पैसे घेत होते। लाईन टाळण्यासाठी पैसे घेत होते, तसे वाजवी दरापेक्षा जास्त पैसे घेत होते। आता सध्या गॅसचा तुटवडा आहे शहरामध्ये, लोक सिलेंडर घेण्यासाठी भरपूर धावपळ करतात। काय लोकांना आव्हान असेल, काय सांगाल? लोकांना एकच आव्हान आहे, पॅनिक होऊ नका। आपली जी बुकिंग आहे शासनाने दिवस ठरवले, त्या दिवसाच्या हिशोबाने आपल्याला बुकिंग केल्यानंतर आपल्या घरपोच सिलेंडर मिळेल आपल्याला।